आज आपण 1 कप पोह्यापासून पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 1 कप स्वच्छ चाळून घेतलेले पोहे। जाड किंवा पातळ जे कुठले तुम्ही रेग्युलर पोहे खात असाल ते घेतले तरी सुद्धा चालेल। इथे कुठले वेगळे पोहे घेण्याची आवश्यकता नाही। आता हे पोहे 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। पोहे स्वच्छ धुवून झाले की यामध्ये परत थोडंसं पाणी घालायचंय। पाणी घालत असताना पोहे भिजतील इतपत यामध्ये पाणी घाला, म्हणजे मग पोहे छान भिजल्या जातील। आता हे पोहे 5 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत। फक्त या पोह्याला 5 मिनिटच भिजत घाला, यापेक्षा जास्त वेळ नाही। पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण यासाठी एक वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। यामध्येच 8 ते 10 कढीपत्त्याचे पाने घालणार आहोत। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे सुद्धा घालायचे आहेत। यानंतर 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या त्या घालूयात। हिरव्या मिरचीचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकतात। आता हे सगळे जिन्नस पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपले वाटण कशा प्रकारे तयार झालेले आहे। हे वाटण थोडेसे जाड असे ठेवा। तयार झालेले वाटण एका बाजूला ठेवून देऊया। वाटण तयार करेपर्यंत इकडे आपले पोहे सुद्धा छान भिजले आहेत। अशा प्रकारे एकदम मऊसूद असे हे पोहे भिजले पाहिजेत। आता हे पोहे चांगले कुस्करून घ्यायचे आहेत, म्हणजेच या पोह्याचा छान लगदा करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर इथे तुम्ही हे पोहे हाताने चांगले कुस्करून एकजीव केले तरी सुद्धा चालेल। अशा प्रकारे मॅशरने हे पोहे चांगले मॅश करून घेऊयात, म्हणजे मग पोहे चांगले एकजीव असे होतील। तर इथे आपले पोहे छान एकजीव झाले आहेत आणि या पोह्याचा चांगला लगदा सुद्धा होत आहे। आता यामध्ये बाकीचे काही साहित्य घालूयात। सुरुवातीला आपण जे वाटण तयार करून घेतलेले होते ते घालायचे आहे। यासोबतच अर्धी छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला पत्ताकोबी घालणार आहोत। यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा घालायचा आहे। यानंतर एक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात। त्याचबरोबर 2 चमचे पांढरे तीळ घालणार आहोत। हा नाश्ता खाताना तीळ दाताखाली आले की याची चव अजूनच छान अशी लागते। आता या पोह्याला छान बाइंडिंग यावी यासाठी अर्धा कप बेसन पीठ घालणार आहोत। यासोबतच अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचंय, म्हणजे या पोह्याला छान बाइंडिंग येईल। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळे जिन्नस पाणी न घालताच हाताने चांगले व्यवस्थित एकत्र मिसळून घेऊयात। सुरुवातीला यामध्ये अजिबात पाणी घालायचे नाही, कारण पोह्याला आपण पाणी घातलेले होते आणि मीठ घातल्यानंतर या भाज्या सुद्धा पाणी रिलीज करतात। त्यामुळे सुरुवातीला पाणी घालायचे नाही, फक्त हे चांगले एकत्र मिसळून घ्यायचे आहे। यामध्ये कलर येण्यासाठी थोडीशी हळद घालणार आहोत। तुम्ही सुरुवातीलाच यामध्ये हळद घाला, त्यासाठी यामध्ये पाव चमचा हळद घालत आहे। हळद घालून पुन्हा हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर इथे आपले सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळले आहेत। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याचा छान घट्टसर गोळा तिंबून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकतात की यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालत आहे। इतक्या पाण्यावरच हा गोळा व्यवस्थित घट्टसर असा तिंबल्या जातो। जरी हा गोळा चांगला एकजीव झाला तरी सुद्धा या गोळ्याला चांगलं 5 मिनिट असंच तिंबत राहायचंय, म्हणजे मग जर पोह्याचे मोठे कण राहिलेले असतील तर ते सुद्धा बारीक एकजीव होतात। आता या गोळ्यामधून अगदी छोटासा उंडा बाजूला काढून घेणार आहोत। इथे जर का तुम्हाला यापेक्षा वेगळ्या भाज्या आवडत असतील तर त्या तुम्ही यामध्ये घातल्या तरी सुद्धा चालेल। तयार झालेला उंडा चांगला एकजीव करून घेऊयात। आता इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे। या पोळपाटावरती अशा प्रकारे प्लास्टिकचा एक पेपर घेणार आहोत। या पेपरला चांगले तेल लावून घ्यायचंय आणि तयार करून घेतलेला उंडा यावरती छान थापून घेणार आहोत। याला थापत असताना पाण्याचा अजिबात हात घ्यायचा नाही, अगदी थोडासा तेलाचा हात घेऊन याला थापून घ्यायचंय। अशा प्रकारे याला हलक्या हाताने थापत राहा, हे थालीपीठ व्यवस्थित थापल्या जाते। तर इथे आपल्याला
अगदी तळहातावर बसतील इतपत हे थालीपीठ थापून घ्यायचंय, कारण पोह्याला जास्त कस नसतो. त्यासाठी अगदी छोटंसं अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्या. तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपले थालीपीठ एकदम मस्त असे थापून तयार झालेले आहे. या थालीपीठाला 5 जागेवरती छिद्र करून घेणार आहोत. थालीपीठाला छिद्र करून झाले की परत याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय. आणि इथे जर का तुम्हाला थोडेफार तीळ लावायचे असतील तर ते तुम्ही लावले तरी सुद्धा चालेल. हे थालीपीठ अलगद हातावरती उचलून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेल लावल्यामुळे हे थालीपीठ अगदी अलगद असे बाजूला निघते. थालीपीठ तव्यावरती घालण्या अगोदर तव्याला सुद्धा चांगलं तेल लावून घ्यायचंय. तवा चांगला गरम झाला की अगदी अलगद हाताने थालीपीठ यावरती सोडा. थालीपीठ सोडत असताना हातावर घेऊनच यावरती घाला. जर तुम्ही प्लॅस्टिकचा पेपर तव्यावरती घातला तर प्लॅस्टिकचा पेपर तव्याला सुद्धा चिटकू शकतो. त्यासाठी थालीपीठ सोडत असताना हातावर घेऊनच यावरती घाला. तर अशा प्रकारे 1-2 मिनिट झाले की या छिद्रांमध्ये तेल घालायचंय. पुन्हा याच्या बाजूने सुद्धा तेल सोडा, म्हणजे थालीपीठ सगळीकडून एकसारखे छान भाजले जाते. 1-2 मिनिट झाले की या थालीपीठाची बाजू पलटी करून घेऊयात. पलटी केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात की आपले थालीपीठ किती मस्त असे दिसत आहे. हे थालीपीठ पाहून सुटले आहे ना तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी. अगदी मोजक्या साहित्यात आणि कमीत कमी साहित्यामध्ये हे थालीपीठ तयार होते. तर दोन्हीही बाजूंनी उलटपुलट करून हे थालीपीठ छान भाजून घेतले आहे ना. एकदम सोप्या पद्धतीने अगदी कोणालाही येईल अशी ही रेसिपी. अशाच प्रकारे बाकीचे इतरही थालीपीठ तयार करून घेते. तर इतक्या साहित्यांमध्ये जवळजवळ इथे माझे 5 ते 6 थालीपीठ आरामात झाले. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा.